आज आम्ही 3 दिवस झालं इथं बसलो आहे. आमची कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. आम्ही उपोषण केलेलं आहे. अन्नत्यागाचं उपोषण केलेल्या ही पूर्णपणे तब्येत बिघडलेली आहे. BP लो झाला, परत झाले तर तुमचं शुगर वाढलेली आहे. तरी पण प्रशासन दाद घ्यायला तयार नाही. त्या प्रशासनाचा नेमका काय काय कारभार चालला आहे हे काही कळण झाले आम्हाला. डॉक्टरनी तपासणी केली काय? डॉक्टरनी तपासणी केली. डॉक्टर म्हणते दवाखान्यात आम्हाला न्यावं लागतं. दवाखान्यात घेऊन चला, दवाखान्यात जाण्यासाठी आम्ही पण तयार नाही आणि आमचं उपोषण करणारे पण तयार नाही आहे. आमच्या अध्यक्ष ते म्हणतात आम्ही दवाखान्यात ट्रीटमेंट घेणार नाही. 3-3 दिवस जर इथं आम्हाला दाद मिळत नसेल तर काय दाद, काय तुमच्याकडे अपेक्षा काय ठेवायची? त्यांची तब्येतीची नेमकी काय परिस्थिती त्या आहे? तब्येतीची परिस्थिती पूर्णपणे खालावलेली आहे. त्यांना आता चक्कर मारायला लागले, त्यांचे पोल जायला लागले, तुमचे शुगर वाढलेले आहे. परत झालं तर त्यांचा BP कमी झालेला आहे. येऊन आता विद्यार्थी गाडी चेक करून गेलेले आहे.